आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण हटवल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांना पुण्यात सुवर्ण कंकण अर्पण। सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे शिवचरित्र, सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन। प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफजल खानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण खंबीरपणे हटवल्याबद्दल काल मंगळवारी पुण्यातील नातूबाग मैदानात सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सुवर्ण कंकण अर्पण करून सत्कार करण्यात आला। हिंदवी स्वराज्य भूषण वीर जीवा महाले पुरस्काराने यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना निवृत्त एअर मार्शल जयंत इनामदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे असे आवाहन यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केले। प्रतापगड उत्सव समितीतर्फे झालेल्या या हृदय सत्कार समारंभास पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभक्ताच्या प्रेमाचे ऋण हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजल खान वधात महत्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखे लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येईल याचाही पुनरुच्चार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला। प्रतापगड उत्सव समितीने केलेल्या या सत्काराला उत्तर देताना मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्या वतीने जपल्या जातील। छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहे, त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल। 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे। सिंदखेड राजा परिसर विकास कामांसाठी 250 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत 2 टपाल तिकिटे काढण्यात आली असून आणखी 10 तिकिटे काढण्यात येणार आहे। राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक महोत्सवानिमित्त हिंदवी स्वराज्याचे चलन असलेले होन रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशित करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली। ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात गतवर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली, तो अभिमानाचा क्षण होता असेही ते म्हणाले। नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्मृती मिळते, स्फूर्ती मिळते। मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले। भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावा, तो परकीय आक्रमणामुळे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या नंतरही औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही। काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांच्या याच अलौकिक कार्याची प्रेरणा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देत त्यांच्यासाठी ऊर्जादायी ठरेल असेही ते म्हणाले। या देशात केवळ विजेता किंवा धनवान हा आदर्श असत नाही, तर या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई हेच आदर्श आहेत। हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो असेही ते म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार निवृत्त यांच्या हस्ते मंत्री मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले। त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। यावेळी निवृत्त एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार, सुनील देवधर, मिलिंद एकबोटे, नंदकुमार एकबोटे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याबद्दल आणि धडाडीच्या कार्यशैलीबद्दल गौरवोद्गार काढले। शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड उत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री जयंत इनामदार, भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, सौ स्वाती मोहोळ, मिलिंद एकबोटे, नंदकुमार एकबोटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते निवृत्त एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार, संभाजी बालघरे, आमदार महेश लांडगे, ॲडव्होकेट निलेश आंधळे, सौ स्वाती मोहोळ, हेमंत जाधव यांचाही सन्मान करण्यात आला।
धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कारंजा वाशिम प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।